मी डॉक्टर हरजित पंजाबी SY BCom या वर्गासाठी कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग फर्स्ट या विषयासाठी आपण आज प्रेझेंटेशन देत आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉस्ट अकाउंटिंग ही जी संकल्पना आहे ती कशा पद्धतीने आली, कोणत्या पद्धतीने आली आणि तिचं वाणिज्य शाखेमध्ये कोणत्या प्रकारचं महत्त्व आहे। आपण जर का तुम्ही स्क्रीनवर बघितलं तर आपण बघतोय कॉस्ट अकाउंटिंगचे ॲडव्हांटेजेस बघत असताना पहिला जो ॲडव्हांटेजेस आहे तो आहे की आपल्याला डिसिजन मेकिंगमध्ये कॉस्ट अकाउंटिंग मदत करतं। डिसिजन मेकिंगमध्ये कॉस्ट अकाउंटिंग कोणत्या पद्धतीने मदत करतं? कॉस्ट अकाउंटिंग ही कॉस्ट असर्टेन करत असते। जेव्हा कॉस्ट असर्टेन केली जाते तेव्हा आपल्याला त्या वस्तूच्या उत्पादनाचा एकूण खर्च किती याचा अंदाज बांधता येतो आणि ही अत्यंत क्लिष्ट प्रकारची प्रक्रिया आहे आणि याचा सरसगट विचार हा व्यवस्थापनाला पुढच्या वस्तूंच्या खरेदी आणि उत्पादनासाठी करावा लागत असतो आणि त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग मदत करते। त्याचबरोबर एखाद्या वस्तूला किती किंमत असायला पाहिजे त्याची किंमत निश्चित करण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग मदत करतं। त्याचबरोबर एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असताना त्याची ऑपरेटिंग इफिशियन्सी किती आहे, किती टक्केवारी आहे, त्या वस्तूची कॅपॅसिटी किती आहे आणि ती ॲक्च्युअलमध्ये किती टक्क्या प्रमाणात काम करते आहे, म्हणजे एक त्याचं स्टँडर्ड आउटपुट असतं आणि ऑपरेटिंग करत असताना ॲक्च्युअल किती पर्सेंटेजनी ते काम केलं जातं आहे याच्यासाठी आपल्याला सुद्धा कॉस्ट अकाउंटिंगची मदत होते। त्याचबरोबर आपल्याला इन्व्हेंटरी कंट्रोल करता येतं। इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक आणि आपल्याला माहिती आहे की एकूण उत्पादन खर्चामध्ये 80 ते 85% रक्कम ही स्टॉक किंवा इन्व्हेंटरीमध्ये गुंतवली जात असते। स्टॉक परचेस करणे, त्याचबरोबर त्याची कॅरिंग कॉस्ट असेल, त्याची हँडलिंग कॉस्ट असेल आणि त्याचबरोबर त्याचे जे ऑप्टिमाइज वेगवेगळ्या प्रकारचे खर्च आहेत, तर या सगळ्या प्रकारच्या गोष्टी कंट्रोल करण्याच्या दृष्टीने आपल्याला किंवा त्या नियंत्रित करण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग मदत करते किंवा त्याची जास्तीत जास्त किंवा कमीत कमी मॅक्झिमम आणि मिनिमम मर्यादा किती आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न करत असते। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा कॉस्ट अकाउंटिंगमध्ये फ्रॉड आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे मॅनिप्युलेशन आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रिव्हेंट्स होत असतं। कॉस्ट अकाउंटिंग करत असताना प्रत्येक डे वाईज ट्रान्झॅक्शनचं संध्याकाळच्या वेळेस क्लोजिंगला रिपोर्टिंग होत असतं आणि जेव्हा हे रिपोर्टिंग केलं जातं तर कोणत्याही पद्धतीचे फ्रॉड झाले किंवा कोणत्याही प्रकारची अफरातफर झाली किंवा कोणत्याही प्रकारच्या एरर्स झाल्या तर ते रिपोर्टिंग करत असताना ताबडतोब त्या दिवशीच डे वाईज रिपोर्टिंग केलं जातं आणि त्याच्यामुळे त्याची लगेच प्रचिती त्या ठिकाणी येते आणि तिथे चेक बसवला जातो। तर हे सगळे महत्त्वाचे जे ॲडव्हांटेजेस आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत। आता आपण कॉस्ट अकाउंटिंगच्या लिमिटेशन्सचा विचार करणार आहोत। आपण बघतो की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तर याचप्रमाणे जसं कॉस्ट अकाउंटिंगचं इंडस्ट्रियल अकाउंटिंगमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे तसंच त्याच्या काही मर्यादाही आहेत। त्याची पहिली मर्यादा म्हणजे काय, तर कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम ही एक्सपेन्सिव्ह आहे। जेव्हा आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटंटची गरज लागते, लेजर्स मेंटेन करावे लागतात, एक्सपर्टाइज नॉलेजची गरज असते आणि हे जेव्हा सगळं आपल्याला करायचं आहे तर त्याच्यासाठी त्या इंडस्ट्रीला खर्च करावा लागतो। मोठ्या इंडस्ट्रीचं प्रॉफिटचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे त्यांना ते परवडणार आहे, परंतु लहान किंवा छोट्या प्रकारच्या इंडस्ट्रीला ते त्याचा खर्च करणं परवडत नाही। त्याच्याचबरोबर ही जी सिस्टीम आहे ती खूप गुंतागुंतीची आहे, मोर कॉम्प्लेक्स आहे। अनेक प्रकारचे खर्च, त्या खर्चांची वाटणी, क्लासिफिकेशन ऑफ एक्सपेन्सेस असेल, नेचर वाईज असेल, बिहेवियर वाईज असेल आणि अनेक ठिकाणी या सगळ्या प्रकारच्या कॉस्टिंगचं क्लासिफिकेशन केलं जातं। ते क्लासिफिकेशन करत असताना त्याची मांडणी योग्य रीतीने करणं अत्यंत गरजेचं आहे। जर का त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या तर येणारी जी कॉस्ट आहे, आपण जी कॉस्ट त्याला चार्ज करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत, असर्टेन करणार आहोत, तर ती योग्य पद्धतीची असेल याची शाश्वती देता येऊ शकत नाही आणि ती योग्य पद्धतीने करायला पाहिजे त्याच्यासाठी एम्प्लॉईजला सुद्धा त्याचं नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि अधिकतम आपण काय बघतो की एम्प्लॉई हे
कनिष्ठ पातळीवरच्या ठिकाणी काम करत असतात. खूप एज्युकेशनल प्रकारचं नॉलेज त्यांच्याकडे नसतं, ते फक्त अनुभवाच्या बेसवर, ट्रेनिंगच्या बेसवर काम करत असतात. पण खर्च कंट्रोल करण्याची जी सिस्टीम आहे ती प्रॉपर पद्धतीने आपल्याला बसवायची असेल तर ती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि ही ती कॉस्ट अकाउंटिंगची मर्यादा म्हणून विचारात घेतली जात असते. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की स्मॉल कन्सर्न किंवा छोटे व्यावसायिक आहेत त्यांना ही पद्धती खर्चिक असल्यामुळे न परवडणारी आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा लॅक ऑफ युनिफॉर्मिटी. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एखाद्या वस्तूला कॉस्ट चार्ज केली जाते किंवा त्याचं कॉस्ट अकाउंटिंग केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये सारखेपणा असेल याची शाश्वती देता येऊ शकत नाही. आपण बघतो की इंडस्ट्रीमध्ये सातत्याने उत्पादनाची प्रक्रिया चालू असते. एकदा उत्पादन केलं तर त्याची कॉस्ट वेगळी येऊ शकते. दुसरा प्रकारचा लॉट आपल्याकडे आला तर एखाद्या ठिकाणी लेबर कॉस्ट वाढेल किंवा कमी होऊ शकते किंवा प्रोडक्शन कॉस्ट वाढली तर त्या वस्तूच्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची किंमत सुद्धा वाढत असते. याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची युनिफॉर्मिटी राहत नाही. ही सुद्धा त्याची मर्यादा आहे. त्याचबरोबर लॅक ऑफ ॲक्युरेसी. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये अकाउंटिंग करत असताना आपल्याला ते अकाउंटिंग 100% पद्धतीने ॲक्युरेट कॅल्क्युलेट केलं अशी शाश्वती देता येऊ शकत नाही. ज्या पद्धतीचं नॉलेज त्या ठिकाणी जे कॉस्ट असर्टेन करणारे लोक आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांच्याकडून ती जी संकल्पना आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या नॉलेजनुसार ते त्याची मांडणी करतात. काही ठिकाणी त्या वस्तूची कॉस्ट चार्ज करत असताना खर्चाची मांडणी ही दुसऱ्या गटात गेल्यामुळे त्याच्यामध्ये ॲक्युरेसी येईल याची शाश्वती देता येऊ शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा नॉन कॉस्ट आयटम याच्यामध्ये कन्सिडर केले जात नाही. जसं आपण बघतो डिव्हिडंड पेड ऑन शेअर्स असेल, डिबेंचर्स वगैरे असतील, अशा प्रकारच्या गोष्टी या फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये कन्सिडर केल्या जातात. पण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये याला कोणत्याही प्रकारच्या एंट्री किंवा ॲडजस्टमेंटमध्ये विचारात घेतलं गेलेलं नाही आहे. आता आपण बघणार आहोत एक नवीन कन्सेप्ट कॉस्ट युनिटची. कॉस्ट युनिट काय आहे? ए युनिट ऑफ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस इन रिलेशन टू विच कॉस्ट आर असर्टेन. आता जेव्हा एक कोणत्याही पद्धतीचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस म्हणजे सेवा यांना जी कॉस्ट चार्ज केली जाते त्याला आपण काय म्हणतो? कॉस्ट युनिट असं म्हणत असतो. कॉस्ट युनिट दोन प्रकारचे आहेत. पहिलं जे आहे ते आहे सिंगल कॉस्ट युनिट. सिंगल कॉस्ट युनिटमध्ये फक्त मेजरमेंटसाठी एका कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार केला जातो. एक कॅरेक्टरिस्टिक याचा अर्थ काय? त्याची काही उदाहरणं आपण तुमच्यासमोर मांडलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला ती व्याख्या किंवा त्याचा अर्थ सहजपणे समजायला मदत होईल. पहिलं म्हणजे किलोमीटर. याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की जर का आपल्याला एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर त्या प्रवासासाठी जेव्हा आपण एखादी गाडी रेंट बेसिसवर घेतलेली आहे तर त्याच्यासाठी आपण किलोमीटर हे कॉस्ट युनिट म्हणून कन्सिडर करत आहोत. पर लिटर, प्रत्येक लिटर मागे, म्हणजे आपण कोणत्याही पद्धतीने समजा दूध घेतलं तर दूध आपण कशामध्ये व्यक्त करतो? लिटरमध्ये व्यक्त करतो. तेल सुद्धा लिटरमध्ये व्यक्त करतो. पेट्रोल पण कशामध्ये व्यक्त करतो? त्या पर लिटरमध्ये, पर कॉस्ट सिंगल कॉस्ट युनिटमध्ये व्यक्त करतो. म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर त्याचं रस्त्याचं मोजमापाचं जे साधन आहे ते किलोमीटर आहे आणि दूध असेल, तेल असेल किंवा कोणत्याही प्रकारचा लिक्विड पदार्थ असेल, पेट्रोलियम असेल तर त्याच्यासाठी आपण पर लिटर हे मेजरमेंटचं एक वेपन म्हणून विचारात घेतलं गेलेलं आहे. त्याचबरोबर पर पॅसेंजर, एखाद्या बसमध्ये एखाद्या व्यक्तीने प्रवास केला तर त्याच्यासाठी कॉस्ट युनिट तिकीट कसं मोजलं जातं? पर पॅसेंजर प्रमाणे. तर याचा अर्थ काय की इथे एकच घटक हा त्या गोष्टी किंवा त्या वस्तूची किंवा सेवाची जी युनिट कॉस्ट आहे ती सिंगल एकाच पद्धतीने ऑकर्ड केली जाते, इन्कर्ड केली जाते आणि ती एका घटकासाठीच व्यक्त केली जाते. म्हणून त्याला सिंगल कॉस्ट युनिट, एक कॅरेक्टरसाठी मोजलेली किंमत असं म्हणत असतात. दुसरा जो प्रकार आहे तो आहे कॉम्पोजिट कॉस्ट युनिट. त्याच्यामध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक वापरले जातात. पहिलं जे आहे, समजा मी तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं, पर टन आणि किलोमीटर. एखाद्या ट्रकला जर का राजस्थानवरून संगमनेरला यायचं आहे तर राजस्थानवरून संगमनेरला लोड झालेली ट्रक ही काय करणार? किलोमीटर प्रमाणे प्रवास करणार आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे लोडिंग केलेलं साहित्य आहे
ते पर टनमध्ये मोजणार, म्हणजे त्याची किंमत त्याच्यामध्ये विचारात आकारात घेतली जात असते आणि त्या पद्धतीने त्याची जी कॉस्ट युनिटची किंमत आहे ती कॉम्पोजिट 2 घटकांनी ठरते, म्हणून त्याला काय म्हणतात, कॉम्पोजिट कॉस्ट युनिट असं म्हणतात. त्याचबरोबर दुसरं उदाहरण मी तुम्हाला देते, पर पॅसेंजर किलोमीटर. ओके, म्हणजे आता इथे आपण 2 कॉस्ट युनिटचा विचार केला गेलेला आहे, एक पर पॅसेंजर आणि पर पॅसेंजरला किती किलोमीटर प्रवास केला याच्या 2 घटकांनी त्या प्रवासाची किंमत ठरणार आहे, त्याला आपण कंपोजिट कॉस्ट युनिट असं म्हणू. आणि तिसरा जो आहे तो आहे पर पेशंट बेड. हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे तुम्हाला समजण्यासाठी. आपण हॉस्पिटलमध्ये बघतो, जेव्हा जनरल वॉर्ड असेल किंवा प्रायव्हेट रूम असेल तेव्हा आपण काय करतो, तर त्या हॉस्पिटलमध्ये त्या बेडची किंमत चार्ज करत असताना डॉक्टर काय करतात, पर पर्सन, पर रूम, पर बेड प्रमाणे त्याचे, पर नर्सचे पर डे प्रमाणे चार्जेस असे लावतात. याचा अर्थ काय की एक पेशंट आणि त्या पेशंटसाठी वापरलेला बेड, अशा पद्धतीने 2 कॉम्पोजिटपणे पद्धतीने काय केलं जातं, त्या कॉस्ट युनिटची जो कॉस्ट आहे त्याचं मेजरमेंट केलं जात असतं. आता आपण काही इंडस्ट्री वाईज मी तुम्हाला इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कॉस्ट युनिट कशामध्ये कन्सिडर केले जातात. जर का तुम्ही इथं बघितलं, कॉस्ट युनिट दिलेले आहेत. हे जी ती तुम्हाला स्केल दिसते ती यार्डमध्ये मेजरमेंट केली जाते. ही पट्टी आहे जी स्केल, त्याच्यामध्ये इंचेस दिलेले असतात. ते मोजमाप करण्याचं साधन जे आहे ते इंचेस आहे. आपण टेबल स्पूनमध्ये कन्सिडर करतो. कप आपण बघतो की 10 रुपयाला 1 कप चहा मिळतो, म्हणजे त्याचं कॉस्ट युनिट कप आहे. त्याचबरोबर पिंट असेल, कॉर्ट असेल या गॅलन असेल, हा वजन काटा आहे. याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की आपण मार्केटमधून भाजीपाला वगैरे खरेदी करत असताना त्या वजनाप्रमाणे आपण किलोग्राममध्ये ती घेतो आणि हे पाऊंड आहे. ओके, याचा अर्थ काय की हे कॉस्ट युनिटचे सगळे फॉर्म्स आहेत, हे वस्तूच्या मोजमापाचे साधनं आहेत आणि त्याप्रमाणे आपण त्याला कॉस्ट युनिट असं म्हणू शकतो. आता आपण साधारणतः बघू की 2 पद्धतीने ती मी तुमच्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंडस्ट्रीमध्ये किंवा प्रोडक्ट कोणता आहे आणि त्याचं कॉस्ट युनिटचं मेजरमेंट कसं होतं. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जे त्याचे स्पेअर पार्ट्स वगैरे आहेत त्याचं कॉस्ट युनिट नंबरिंग प्रमाणे केलं जातं. ब्रिक्स आहेत म्हणजे ज्या विटा आहेत त्या 1000 मध्ये काउंट केल्या जातात. इलेक्ट्रिसिटी किलो वॅटनी काउंट केली जाते. फर्निचर नंबरनी काउंट केलं जातं. शूज हे आपण पेअरमध्ये व्यक्त करतो, म्हणजे आपण जोडी म्हणतो त्याला, शूजची जोडी म्हणतो, पण त्याच्यामध्ये काय असतं, 2 पेअर असतात, म्हणजे पेअर असतात, 2 जोड असतात, म्हणून त्याला आपण एक जोड असं म्हणतो. ट्रान्सपोर्ट आहे ते पॅसेंजर किलोमीटरनी ठरत असतं. आणि त्याचबरोबर कॉस्ट युनिट सोबत आपल्याला दुसरी कन्सेप्ट बघायची आहे कॉस्ट सेंटरची. त्याची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. अ लोकेशन, पर्सन और आयटम ऑफ इक्विपमेंट फॉर विच कॉस्ट मे बी असर्टेन. आता ज्याच्यासाठी तुम्ही कॉस्ट व्यक्त केलेली आहे ती लोकेशन म्हणजे जागा असू शकते, व्यक्ती सुद्धा असू शकते किंवा कोणत्याही प्रकारचं एक इक्विपमेंट किंवा साधन असू शकतं. या घटकांसाठी तुम्ही जी कॉस्ट ही असर्टेन करता त्याला आपण कॉस्ट सेंटर म्हणतो. कॉस्ट सेंटरचे जे टाइप्स आहेत आपण इथे बघितलेले आहेत. पहिलं टाइप आहे पर्सनल कॉस्ट सेंटर, दुसरं सर्व्हिस कॉस्ट सेंटर, तिसरं प्रोडक्शन कॉस्ट सेंटर, चौथं ऑपरेशन कॉस्ट सेंटर, पाचवं प्रोसेस कॉस्ट सेंटर आणि 6वं जे आहे ते इम्पर्सनल कॉस्ट सेंटर. असे 6 प्रकार आपल्याला कॉस्ट सेंटरचे इथे बघायला मिळत आहेत. आता आपण त्या 6 प्रकारांची एकदम थोडक्यामध्ये माहिती बघणार आहोत. प्रोडक्शन कॉस्ट सेंटर, इट इज कनेक्टेड विथ प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग अँड नॉन मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आर चार्ज मशीन शॉप, वेल्डिंग शॉप. आपण बघतो की जिथे मशिनरीचं शॉप असेल किंवा ज्या ठिकाणी आपण वेल्डिंग करतो तर तिथे आपण काय करतो, असेंबली करत असतो वस्तूंची, आणि त्या ठिकाणी समजा गज आहेत आणि त्या गजापासून आपल्याला काय करायचं आहे, खिडक्या बनवायच्या आहेत, दार बनवायचे आहेत किंवा आपल्याला फ्रेम्स बनवायच्या आहेत, तर त्याला आपण प्रोडक्शन कॉस्ट सेंटर असं म्हणणार. सर्व्हिस कॉस्ट सेंटर प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू अदर कॉस्ट सेंटर, कॅन्टीन, मशिनरी मेंटेनन्स, ऑफिस सर्व्हिस एक्सेट्रा. ओके, उदाहरणार्थ कॅन्टीनमध्ये काय केलं जातं, एक वेटर आहे आणि तो वेटर काय करतो, आपल्याला चहा देतो, पाणी देतो, नाश्ता देतो, तर त्या ठिकाणी जी सर्व्हिस दिली जाते त्याच्यातून आपल्याला अदर कॉस्ट सेंटरला, म्हणजे एक व्यक्ती त्या कॅन्टीनच्या सर्व्हिसेस ह्या कस्टमरला प्रदान करतोय, म्हणजेच काय, प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू अदर कॉस्ट सेंटर.
म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत, सर्व्हिस कॉस्ट सेंटर असं म्हणणार. पर्सनल कॉस्ट सेंटर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह म्हणजेच कन्सिस्ट ऑफ पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन्स. त्याच्या उदाहरणांचा विचार केला तर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे मॅनेजरचं वर्क्स असेल, सेल्स मॅनेजर असेल, स्टोअर कीपर असेल, फोरमन असेल, म्हणजे व्यक्तीकडून ज्या प्रकारच्या ऑब्झर्वेशनच्या किंवा त्याला दिलेल्या फंक्शनच्या सेवा दिल्या जातात आणि ती व्यक्ती निभवत असते, त्याने केलेल्या कामापासून ती कॉस्ट जनरेट होते, तर त्याला आपण काय म्हणतो, पर्सनल कॉस्ट सेंटर असं म्हणतो. इन पर्सनल कॉस्ट सेंटर कन्सिस्ट अ लोकेशन और आयटम ऑफ इक्विपमेंट. आता उदाहरणार्थ सेल्स असेल, वेअर हाऊस असेल, स्टोअर रूम असेल. स्टोअर रूम काय करतं, सगळ्या प्रकारचा जो मटेरियल आहे, इन्व्हेंटरी आहे, तो कॅप्चर करत असतो. ओके, म्हणून त्याला इम्पर्सनल कॉस्ट सेंटर आपण असं म्हणूयात, कारण की ती एक लोकेशन आहे किंवा त्या ठिकाणी आपण इक्विपमेंट काय केलेले आहेत, इक्विप्ड केलेले आहे, एका ठिकाणी लोकेटेड केलेले आहेत, म्हणून त्याला आपण इम्पर्सनल कॉस्ट सेंटर म्हणतो. ऑपरेशनल कॉस्ट सेंटर याच्यामध्ये काय असतं, मशीन आणि पर्सन या दोघांनी एक ॲक्टिव्हिटी ऑपरेशन सिमिलर पद्धतीने पार पाडलेले असतात, म्हणून त्याला आपण ऑपरेशन कॉस्ट सेंटर म्हणतो. त्याच्यामध्ये मॅचिंग असेल, टर्निंग असेल, वेल्डिंग असेल, अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे प्रोसेस कॉस्ट सेंटर. याच्यामध्ये काय केलं जातं की सातत्याने ज्या स्पेसिफिक प्रोसेस आहेत त्या ऑपरेशनली सिक्वेन्सेस पद्धतीने पार पाडल्या जातात. म्हणजे एक प्रक्रिया झाली, एका प्रक्रियेचं इनपुट, एका प्रक्रियेचं आउटपुट हे दुसऱ्या प्रक्रियेचं इनपुट असतं, परत दुसऱ्या प्रक्रियेचं इनपुट हे दुसऱ्या प्रक्रियेचं आउटपुट हे तिसऱ्या प्रक्रियेचं इनपुट असतं. अशा पद्धतीने ज्या कंटिन्युअस पद्धतीने प्रोसेस चालतात त्याला आपण प्रोसेस कॉस्ट सेंटर असं म्हणतो. तर आज आपण बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंगमध्ये या सगळ्या प्रकारच्या संकल्पना बघितल्या. निश्चितच पुढचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. धन्यवाद.